तर असा हा उडाला आपला ड्रोन। आपल्याकडे आहे मॅविक एअर आणि आता आपण आज विसर्जनाचा दिवस शूट करत आहोत। हे आहे आमचं गाव वैभववाडी, सांगुळवाडी गाव। तर आधी आपण ड्रोन सेट करून घेऊया। असं छान असं म्हणजे दोन्ही बाजूला हिरवळ आहे, मध्ये ट्रॅक्टर बनवून सगळे गावचे गणपती आणतात आणि हे जे वरती फुटत आहेत ते सुतळी बॉम्ब आहेत। म्हणजे गावातली माणसं हातात सुतळी बॉम्ब घेऊन वरती फेकतात। दिसायला पण ते छान दिसतंय असं, पण जर बॉम्ब अंगावर पडला तर मग विषयच वेगळा होतो। आता हा ट्रेलर आला आहे, मी म्हटलं एक सर्क्युलर आपण एक शॉट मारून घेऊया। म्हणजे मध्ये असं छान ट्रॅक्टर बनवून गणपती चालला आहे, त्याच्यासोबत गावातली माणसंसुद्धा आहेत आणि छान गोल चारी बाजूला बघा, समोर नारळाची बाग पण एक दिसते, दुसरी बाग पण आहे आणि शेती म्हणजे आमच्या इथे जास्त करून तांदूळच होतो, चारी बाजूला तांदूळ लावलेला आहे। आता हे गावातून मिरवणूक निघालेली आहे आणि ती चालली आहे विसर्जनासाठी पुढे। तर असा हा रस्ता आहे आणि हे डावीकडे जे आहे पाणी नदीचं ते फक्त पावसाचं पाणी आहे, 12ही महिने नदीला पाणी नसतं। तर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पाणी येतं आणि आता विसर्जनाला आपण सगळे तिकडेच चाललेलो आहोत। म्हणजे पाहू शकता भरपूर सारे गणपती म्हणजे असे ठेवले ट्रॉलीवरती। मुळात पाऊस असल्यामुळे कसं की पाय घसरून पडण्याची भीती असते, त्यापेक्षा म्हटलं हे छानच आहे। आता आपण ड्रोनी शॉट घेतो। ड्रोनी म्हणजे असं ड्रोनसारखा एकदम सरळ वर्टिकल अँगलमध्ये जातो। हा एक म्हणजे भरपूर वेळा पाहिला असेल की इवन फिल्ममध्ये पण शूट होतो हा शॉट, की असं मध्ये एक ऑब्जेक्ट आहे आणि वरती झूम आउट करून चाललं आहे। तर याच्यामध्ये पाहू शकता की म्हणजे असं एकदमच छान आणि उत्तम असं दिसत आहे। मला वाटतं की 4K मध्ये शूट केल्यामुळे तर अजून एक छान दिसत असेल। आता हळूहळू मिरवणूक आलेली आहे पुढे म्हणजे आता आपण चाललो आहोत विसर्जनाकडे। तर इथे म्हटलं आपण एक छोटंसं पॉज करून मी ड्रोन ठेवून दिला आहे, जेणेकरून आपण पूर्ण असं कॅप्चर करू शकतो की कसं तो मुवमेंट होते। तिथे जे 4 घोळके दिसतात तिथे मी उभा आहे, ड्रोन उडवतो आहे आणि बाकीचे लोक बघतात की काय चाललं आहे। असं गावातल्या लोकांसाठी पण एकदम असं नवल होतं की काहीतरी उडतात। गावातले लोक याला खेकडा बोलतात। हे एक मी नवीन ऐकलं की खेकडा उडतो आकाशात। म्हटलं हे खेकडा काय? तर बोलतात नाही, तो ड्रोन म्हणजे खेकडा आहे। खेकड्यासारखे त्याला 4 पाय आणि 8 पाय असतात असं बोलतात। नाही, ड्रोन पण म्हणजे खेकडो घेऊन येईलच काय तू, असं म्हणजे प्रॉपर कोकणी भाषेत म्हणतात त्याला। तर आता हळूहळू मी ट्राय केलं आहे की या व्हिडिओमध्ये फक्त ड्रोन शॉट्स कव्हर केलेले आहेत, बाकी काय नाही। जे काय ते म्हणजे 5-1 मिनटाचा टोटल शॉट ड्रोनमध्येच झालेले आहेत। हळूहळू असं ट्रॅक्टरने चालू। आणि एक चांगली गोष्ट अशी झाली की पाऊस नव्हता। ज्यावेळी विसर्जन केलं त्यावेळी म्हणजे तासभर तरी पाऊस नव्हता, विसर्जनानंतर खूप जोरात पाऊस चालू झाला होता। तर ह्यावेळी गणपती काय इवन देवीसुद्धा, मी आता रेकॉर्ड करतो दसऱ्यानंतर हा व्हिडिओ, इवन देवीलासुद्धा पाऊस खूप लागला आहे। आपण असं जवळ जाऊन बघूया आता हळूहळू। आता थोडी गंमत येईल। तो बघा एक सुतळी बॉम्ब फुटला, हातात घेऊन असं वर फेकतात, ते एकदमच भारी वाटतं। आता ह्या नदीला नाव दिलं आहे सुक नदी असं बोलतात गावातली लोक। आणि हा मध्ये एक सुंदर असा ब्रिज चालू आहे। तर ब्रिजच्या आता आमचं गावाचं नाव टेमवाडी। तर टेमवाडीचे सगळे गणपती ब्रिजच्या इथे हे गवळदेवचं मंदिर आहे, जे पुढे शेडमध्ये दिसतं आहे, तिथेच विसर्जन करतात। आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या गावची म्हणजे नावळ्या गावातली लोक आहेत, तर नावळ्या गावातली लोक दुसरीकडे येऊन विसर्जन करतात। अजून एक सुतळी बॉम्ब फुटला, एकदमच म्हणजे वाटलं नव्हतं ड्रोनमध्ये एवढं चांगलं कॅप्चर होईल। 4K मध्ये शूट झाल्यामुळे ते एकदमच टीव्हीवरती बघताना खूपच छान वाटतं। तर हा ते सुंदर असं दृश्य आहे। आता जे डावीकडे आहे ते नावळ्या गावातल्या गणपतीचं विसर्जन होतं आहे आणि उजवीकडे आहे ते टेमवाडी या गावातलं विसर्जन होतं आहे। नदी अशी सुंदर अशी चालली आहे मधून। तिकडे पण एक ड्रोन होता, त्यांचा मिनी 4 होता, आपला मॅविक एअर आहे, तर त्यांनी पण शूट केलं आहे। तो पण व्हिडिओ कुठे ना कुठे आपल्याला मिळेल नंतरला यूट्यूबवरती। तर असं एकदम झूम आउट करत गेल्यावरती तर असं दिसतं आहे की एकाच वेळी दोन्ही गावाचे गणपती विसर्जनासाठी आलेले आहेत। आणि हे गौरी गणपती आहेत, म्हणजे या गणपतीसोबत गौरींचं देखील विसर्जन केलं जातं आहे। गावातल्या लोकांनी सुद्धा म्हणजे सांगितलं की असे व्हिडिओ बघितले नाहीत एवढ्या जन्मात, म्हणजे गाव असं वरतून एक वेगळ्या अंगाने पाहिल्यावर खूपच वेगळं दिसतंय। तर प्रत्येकासाठी बोलताना एक सुखद क्षण होता की
खूपच छान दिसतंय. भरपूर लोकांनी व्हिडिओ माझे पुढे फॉरवर्ड पण केले की अरे हे असं गाव दिसतं आपलं पावसात, खूपच सुंदर. आम्ही ते वरच्या साईडला जे नवळ्यातली करतात विसर्जन तिथे आता आंघोळीला जातो. म्हणजे त्याचे पण व्हिडिओ आहेत, त्याचे पण व्हिडिओ येतील या सिरीजमध्ये की भाऊ बनकी आम्ही सगळे असेच गेलो होतो आंघोळीला. लहानपणीपासून मी तिकडेच आंघोळ करतो कारण की इथे पाणी कमी असतं. आता ती कोण वाढत 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 खूप मोठी झाली आहे. पण आता वरच्या साईडला नावळे गावातलं गणपती आणि आता आपण चाललो इकडे आपलं आमच्या गावाच्या गणपतीचं विसर्जन होईल. आता म्हटलं आपण उतरूया ड्रोन कारण की बॅटरी संपत आली होती आणि बऱ्यापैकी त्यांनी 15 मिनटाचा शॉर्ट दिला पण मी 5 मिनटं एडिट करून टाकलेत. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा. थँक्यू.